हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचा पराठा किंवा कॅबेज पराठा आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे पत्ताकोबी 2 पाण्याने धुवून घेतला आहे। त्यानंतर व्यवस्थित बारीक किसणीने मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सर जारमध्ये मी टाकलेला आहे कोथिंबीर, मिरच्या, लसूण आणि 1 चमचा जिरे। हे मिक्सरला लावून आपण याचं वाटण करून घेणार आहोत। त्यानंतर किसलेल्या पत्ताकोबीमध्ये आपण आपलं वाटण घालूया। त्यानंतर 1 चमचा हळद, त्यानंतर काही 2 चमचे मी इथे तीळ वापरलेले आहेत। त्यानंतर थोडासा ओवा चुरगळून टाकायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत खूप सारी कोथिंबीर। या पराठ्यामध्ये कोथिंबीरीचा वापर जास्त करा जेणेकरून पराठ्याची चव वाढते। त्याच्यानंतर 1 वाटी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि अर्ध्यापेक्षा कमी इथे मी घेतलेलं आहे बेसन पीठ। त्यानंतर आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात। म्हणजेच आपलं पराठ्याचं जे कणिक आहे ते आपण आता इथे मळून घेऊया। पाण्याचा अजिबातही इथे वापर करायचा नाही आहे। पत्ताकोबीचं जे पाणी सुटतं त्यामध्येच आपण इथे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण इथे पराठे लाटून घेऊया। आता इथे पराठा मी लाटलेला आहे। आता पराठा आपण टाकूया तव्यावर। दोन्ही साईडने पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। गावरान तूप लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तेल बटर लावायचं असेल तर तुम्ही ते लावू शकता। मी इथे तूप लावून घेतलेलं आहे। त्यानंतर पराठा व्यवस्थित शेकलेला आहे। आता आपण पराठा प्लेटमध्ये काढून घेऊया। हा पराठा तुम्ही ग्रीन चटणी बरोबर खाऊ शकता किंवा दही बरोबरही खाऊ शकता। ग्रीन चटणी बरोबर हा पराठा खूप छान लागतो। तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।